नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. आता मस्त असा मी चहा बनवते आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 पावणे 8 झालेत. पण मी अगोदर देवपूजा केली आणि म्हणलं आता चला चहा बनवते, या चहा प्यायला. काय गोबीची भाजी बनवते मी, म्हणजे फ्लावर. तुला नाही, थोडीशी म्हणजे छोट्याकडे बनवते कारण जास्त बनवायची नाही. तांदूळ कुंजरची भाजी बनवली त्यामुळे थोडीच भाजी बनवायची. आता आलं लसूण करून दिलं. चांगलं टमाटा एकदम नरम करून देते. इकडे आपला चहा उकळला. साहेब, तुम्हाला काय म्हणाले मी, देऊन टाका कुणाला बी. काय मस्के मारायचे त्या गणीला देऊन टाका ना. घेऊन जा म्हणा, किसको देणे के तर दे म्हणा. आणले त्यांना कुठं सोडावं तरी मग. ए दादा, चहा दे रे तुझा. चल, फ्लावर टाकते धुल्याला. चहा दे ना. थोडीशी कोथिंबीर हिरवी. अशी मोकळी पण छान होते डब्यासाठी. पण मला ना ह्याला थोडासा अंतर असा करायचा आहे, पोळीसोबत खाता यावं. त्यामुळं थोडंसं मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. माझा चहा उकळला इकडं. हे बघू शकता, एकदम मस्त अशी डब्याच्या साईजची भाजी एकदम छान झालेली आहे. पण आता थोडंसं गरम पाणी नाही, थंड पाणी टाकते त्यात.
थोडंसं गरम पाणी घालते. हे बघा मस्त असा आपला आमचा रस्सा बनवला आहे भाजीला आणि एकदम छान लागते अशी पण भाजी फ्लावरची. चला तर आता इकडे चहा ठेवला आहे. साहेबांना चहा प्यायचा होता. म्हणलं चला त्यांच्यासाठी 1 कप चहा बनवू, कारण मी चहा घेतला आहे आताच आणि मला उपवास असल्यामुळे इकडे मी मिरच्या चिरून घेतल्यात आणि इकडे मी पापड तळत आहे. आणि बघा मग तुम्ही, कारण आज उपवासाचे पापड तळते. आज शुक्रवार आहे मला. हे बघू शकता अशा मिरच्या कट करून घेतल्यात मी आणि या पापड तळून घेतल्या. ह्याच्यातच फ्राय करून घेते या मिरच्या पण मी. जरा तेल टाकते तोपर्यंत पापड काढून घेते. हे बघा अशा प्रकारचे उन्हाळ्यात मी पापड बनवलेले आहेत. अशा प्रकारच्या चकल्या पण बनवल्यात बघू शकता तुम्ही. हे बघा आणि आता हे सगळं फ्राय करून घेते मी. पापड तळून घेते बघा असे. आता थोडेसे पापड तळून घेते. आणि हे उन्हाळ्यातच पापड बनवले होते बघा अशा प्रकारे मी. कुणाला बदक घेऊन आला? बदक कुणाला दिली? हे इथलच्या काकांना. ती गाय बी हिंडतात ना त्यांना. बघा आता मस्त अशा पापड तळून झाल्या बघू शकता तुम्ही. आणि इकडे मिरच्या पण फ्राय करून घेतल्यात मी. हे बघा आता ना ह्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकून घेते. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आता ना मी जिरा राईस बनवणार आहे पोरांसाठी. मस्त असा मोकळा जिरा राईस करणार आहे. तर बघू शकता हे भात आहे, त्याला आपण जिरे टाकून मस्त असं फ्राय करून घेते. हे उपवासाचं साईडला ठेवते थोड्या वेळ. हे बघू शकता मस्त असं फराळाचं रेडी झालंय. आणि आता छान जिरा राईस बनवते. छान जिरे तडतडू द्यायचे. आणि आता हे आपला मोकळा भात आहे ना हे टाकून द्यायचा आहे. कारण मी अगोदरच एकदम सुटसुटीत करून घेतला होता. आणि गॅस फुल ठेवायचा म्हणजे आपला राईस एकदम छान होतो, मोकळा होतो, चिटकत नाही. हे बघा छान असा जिरा राईस बनवते मी. आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली होती. आता मस्त अशी त्याच्यावर कोथिंबीर पण टाकते. छान लागतो जिरा राईस असा. नक्की करून बघा, खायला पण एकदम मस्त लागतो.
आणि चला आता फ्लावरची भाजी बनवलेली आहे, थोडासा रस्सा धरून. परत सुकी भाजी पण आहे, पोळ्या भात. म्हणलं मुलं जेवतील, आम्हाला तर उपवास आहे, बाकीच्यांचं झालं आहे फार थोडंफार जेवण हे सगळं. आणि आता म्हणलं चला बाकीचं सगळं आवरून घेते. हे बघा आता आपला जिरा राईस पण रेडी आहे. आता मस्त असं वाढून देते जेवायला. हे बघा एकदम आपलं ताट रेडी आहे. या सगळे जण जेवायला. काय आणले ग खायला? इतक्या शांत थांबल्या मी. टाकून गेली खायला तुम्हाला होय? चला आता मी चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब